हां फिल झाला. पुढं काय करायचं होतं त्याला? फिल करून घेतल्यावरती हो त्याच्यामध्ये आपण इनिशियली टायटर काढणार आहे, म्हणजे स्ट्रेंथ व्हेरीफाय करणार आहे. स्ट्रेंथ व्हेरिफिकेशन. बरं. त्यासाठी आपण यासाठी 2 स्टँडर्ड आहेत, एक बरं. वॉटर आहे आणि दुसरी आहे DST, डायसोडियम टायट्रेट. हो जर वॉटर असाल तर त्याची ऑक्झिलरी फंक्शनमध्ये त्याची प्युरिटी म्हणजे नोन 100%. जर DST असेल तर 15.66. 15.66 डायसोडियम टाटारेटची. डायसोडियम टायट्रेटची. बरं. तर ती ऑलरेडी याच्यामध्ये सेट केली आहे. बरं मग ती सेट करण्यासाठी आता आपण युजर मेथडमध्ये जाणार. बरं. युजर मेथडमध्ये 1 नंबरला सेट केली आहे जर तुम्ही वॉटरने काढत इफ यू आर युझिंग वॉटर. आणि नंतर एंटर. बरं ऑटोमॅटिक टायटर मोडला गेला. बरं. हो आणि मग तुम्ही फक्त इथे गो हा प्रेस करायचा. बरं. तो केल्यावरती हा न्यूट्रलाइज स्टार्ट होईल. याचा न्यूट्रलाइज मिलीवोल्ट 650 आहे. बरं. जेव्हा तो 650ला जाईल आणि 10 सेकंद स्टेबल राहील तेव्हा तो न्यूट्रलाइज होईल. आणि हे दिसते ते ML ॲडिशन, कार्ल फिशर किती ॲड करतो. बरं. म्हणजे याच्यातलं आधी काही पाणी वगैरे असेल तर तो काढून टाकणार त्याच्यातलं. ह्याला न्यूट्रलाइज करणार आहे. आता ते ड्राईड मिथेनॉल आहे. न्यूट्रलाइज झाल्यावरती तो एक बीपचा साऊंड दिला त्याने. बरं. हो मग त्यानंतर तुम्हाला ड्रिफ्ट झिरो आहे. ड्रिफ्ट नाही काही होणार. त्यानंतर एंटर करायचं. मग तो स्टँडर्ड. मग आपण स्टँडर्ड वॉटर जे घेतलंय किती टाकलंय ते 10 मायक्रो आपण 10 मायक्रोलिटर टाकणार आहे ह्याच्यामध्ये. बरं बरं. सिरिंजनी 10 मायक्रोलिटर तर पाणी टाकायचं त्याच्यात. बरं. लागलेलं पुसून घ्यायचं म्हणजे ॲड होईल. 10 मायक्रोला सेट केली. हो त्यानंतर हा इनलेट वॉल याच्यामधून हे डीप करून त्याच्यामध्ये ॲड करायची. त्याचा रंग बदलला त्याच्यामुळे. जसं मॉइश्चर चेंज ॲड झालं तसं. मग त्यानंतर एंटर करायचं. प्रेस एंटर. स्टँडर्ड वेट विचारायचं तो किती ॲड केला. हां 10 मायक्रोलिटर होतं म्हणजे 0.01 ग्राम. 0. आणि 0ने हा शिफ्ट करायचा इकडे 0.01 ग्राम. ग्रॅम. हे सगळं ग्रॅममध्येच आहे ना. ग्राम. बरं. मग मला एंटर करायचं आणि नंतर प्रेस गो. हा जो दिला आहे ST टाईम म्हणजे स्टरिंग टाईम, म्हणजे जेव्हा तो 0 होईल तेव्हा टायट्रेशन स्टार्ट होईल. अच्छा. म्हणजे तो स्टर करतो. तर काही सॅम्पल असतात म्हणजे DST जर आपण यूज केलं तर ते क्रिस्टल फॉर्ममध्ये असते. ते डिझॉल्व्ह व्हायला 2 मिनिटं ठेवायला लागतं त्यासाठी. आणि त्याच्यात आपल्याला सेटिंग करायला लागते का? सेटिंग ऑलरेडी केली मी. बरं. वॉटरला थांबायची गरज नाही. हे ॲड करायला लागलं. हे ॲडिशन सुरू झालं. 0.2 ml 0.3 ml. आपल्याला व्हॉल्यूम इथंच कळतो ना. ह्या व्हॉल्यूम करतो तुम्हाला किती ॲड होतोय. आणि ह्याचे एंड पॉईंटचे मिलीवोल्ट जे आहेत ना ते 650. जेव्हा तो 650ला येईल तेव्हा तो न्यूट्रलाइज होईल. बरं. तोपर्यंत तो 650 मिलीवोल्ट पर्यंत चालू राहणार. तोपर्यंत त्याचं ॲडिशन सुरू राहणार. याला आपण कॉम्प्युटरला कनेक्ट केलं का? नाही म्हणजे त्याचं बघायला लागेल सॉफ्टवेअर. हो ते कारण त्याला मी ते लावून ठेवले RS-232. ते आपलं सॉफ्टवेअर नाही पण आता हे जुनंच आहे आपलं. इथं XPचं आहे आपल्याकडं त्याच्यामुळे कनेक्ट होईल. जुनं नवीन सॉफ्टवेअर नाहीच म्हणजे जुनंच आहे आपलं. हे कॉम्प्युटरही जुनं आहे तर त्याला हायपर टर्मिनलची आवश्यकता नाही. किती ml कन्झ्युम झालं ते दाखवतं ना त्याच्यात. आणि मग फॉर्म्युला कोणता आहे त्याचा? फॉर्म्युला ऑलरेडी त्यात बाय डिफॉल्ट सेव्ह आहे. बरं. तर ते व्हॉल्यूम तुम्ही त्याच्यात हे करायचं का? तो कन्वर्जन करून तुम्हाला डायरेक्ट रिपोर्ट देईल. व्हॉल्यूम तो रीड करतो. व्हॉल्यूम पण किती झाला ते दाखवेल. म्हणजे फक्त वेट ऑफ वॉटर टाकायचं होतं तुम्हाला. बाकी काहीच टाकायची गरज नाही. मेथड 1 मध्ये तुम्ही वॉटरने ठेवलेली आणि मेथड 2 मध्ये तुम्ही DSTने ठेवलेली. म्हणजे ऑलरेडी मेथड सेट केलेली. आणि सॅम्पलसाठी आपण 3 नंबरची 3 नंबरची करणार. म्हणजे 1 2 3 केलं तरी पुष्कळ होतं. 640 झालं तर
हा होल्डर वेट विचारेल. होल्डर वेट म्हणजे याच्यामध्ये इजेक्ट केल्यानंतर काय राहील का सिरीजमध्ये राहत नाही काय, त्यामुळे मी 0 टाकतो. एंटर. हे आहे. मग त्यानंतर रिपोर्ट आणि एंटर. मग हा आला तुमचा रिझल्ट 1.817. 817 त्याने काल फिशर घेतलं न्यूट्रलाइज करण्यासाठी. आणि त्याचा टायटर आला 5.5035. बरं. हा कुठं नोंद करून ठेवावा लागतो? हा रिपोर्ट तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर एंटर करायचा. रिपोर्टचं प्रेस करायचं. अंटील रिपोर्टचं प्रेस करत जायचं जोपर्यंत तो तुम्हाला स्टोअर विचारू शकत नाही, विचारत नाही. याच्यामध्ये तुम्ही 10 रिपोर्ट सेव्ह करू शकता. मी हा 2 नंबरला सेव्ह करतो. 1 नंबर ऑलरेडी DSTचा केला. 2 नंबरला एंटर. आणि मेन स्क्रीन येण्यासाठी क्लिअर. मेन स्क्रीन दरवेळेस मागे येण्यासाठी क्लिअर करायचं. आली आपली मेन स्क्रीन. आता हे एक टायट्रेशन झालं. आता तुम्हाला रिपोर्ट बघायचा असेल तर रिपोर्ट आपण रिपोर्ट रिकॉल नंबर 2ला सेव्ह केला. 2 नंबर आणि रिपोर्ट आला त्याचा रिपोर्ट जो सेव्ह केला. आता समजा याच्यानंतर लगेच आपण सॅम्पल करूया. मग सॅम्पलसाठी मोड फक्त चेंज करायचा आहे तुम्हाला. हा जो मोड आहे हा ब्लँक कधी असतो? ब्लँक सहसा कालफिशरसाठी गरज नाही. गरज नाही आहे. सॅम्पल केलं मोड चेंज सॅम्पल आणि सॅम्पल करून फक्त एंटर करायचं. एंटर केल्यानंतर तो न्यूट्रलाइज होईल 650ला. 650 न्यूट्रलाइज करून थांबल. आता सॅम्पल कशात तुम्ही वॉटरचा सॅम्पल टाकतात. ते किती 5 मायक्रोलिटर टाकला का 10च टाकला? ॲड सॅम्पल. प्रेस एंटर. आपण सॅम्पल 10 मायक्रो ॲड करतो. जर सॅम्पल नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता तुम्ही. टोटल वेट किती ॲड केलं विचारतो. टोटल वेट 0.01 ग्रॅम. प्रेस गो. स्टॉप होल्ड वगैरे ते काय करायला लागेल ना? स्टॉप गोज टू होल्ड प्लस अँड क्विट. जर तुम्हाला आता स्टॉप करायचं असेल बरोबर होल्ड आहे. कशाचं मॉइश्चर कंटेंट काढताय त्याच्याने आपण? लिक्विड आणि सॉलिडचा करू शकता तुम्ही. पावडर फॉर्म. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काढताय त्याच्यात? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन समजा आता आमचं ऑक्झिलिक ॲसिड आहे 2 मोल्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असेल तर ते काढता येतं का मग हे? मला पण एवढं. अच्छा ॲप्लिकेशन पार्टमध्ये माहिती. 1 नंबर वॉटरची, 2 नंबर DSTची स्टँडर्ड, 3 नंबर सॅम्पल केलेलं आहे, मेथड सेव्ह केलेली सॅम्पल करायची आहे. बरं. हे झाल्यावरती सॅम्पल. आणि टोटल किती मेथड ठेवता येतात? 51 युजर मेथड तुम्ही ॲड करू शकता. बरं, म्हणजे रुटीन असेल तर 51 ॲड करता येतात. म्हणजे आता रुटीन आपण जर एकदा सेट करून ठेवलं तर किती ग्रॅम सॅम्पल टाकलं एवढं बघायचं, चालू करून द्यायचं, डायरेक्ट तुम्हाला पर्सेंटेज येईल. पण हे कुठं तुम्ही आता जे न्यूट्रलायझेशन पॉईंट आला आहे स्टँडर्डचा तो कुठं यूज केलेला आहे कॅल्क्युलेशनमध्ये? कॅल्क्युलेशनमध्ये फॉर्म्युलामध्ये ऑलरेडी बाय डिफॉल्ट फॉर्म्युला. मग याच्यात केलेला असतो का तो फॉर्म्युला? हां.
हे किती दिवसात वापरायला लागतं काल्फिशर एजंट? नंतर तो होल्डर वेट होल्डर वेट 0 होतं आपलं. एंटर. म्हणजे त्याला अगदी प्रिव्हियस वेट आणि आफ्टर वेट असं दोन घेऊनच करायचं ना? कोणतं? बिकरचं प्रिव्हियस वेट आणि आफ्टर वेट टाकल्यानंतर हां. असं घेऊनच करायला पाहिजे. हां. म्हणजे काय काय जे सॅम्पल असतात नाही, हे त्याच्या आधी काय आलं जातं रिपोर्टच्या आधी? रिपोर्ट आले बरं. याचा रिपोर्ट जो 97.24 97.24 त्याचं कंटेंट आलं, हां मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट. EP मायनस ब्लँक. हां जो किती ml घेतला त्याने 1. EP त्याने स्वतःहून घेतला ना? हां हां. आणि ब्लँक कुठला ब्लँक होता? आपण 0 कन्सिडर केला. बरं मायनस ब्लँक म्हणजे 1.7 ml बरं 7670 ml त्याने न्यूट्रलाइज करायला घेतलं. बरं आणि हा रिपोर्ट पण सेव्ह करायचा आहे तर एंटर करायचा ना. बरं. रिपोर्ट 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 जोपर्यंत तो स्टोअर स्टोअर विचारत नाही. आता बरं 3 नंबरला आणि मेन्शन येण्यासाठी परत क्लिअर. आता मी याची मेथड सेव्ह करतो सॅम्पलची. हां कशी करायची ती? सॅम्पल ऑलरेडी पॅरामीटर सेट आहे त्याच्यामध्ये. सॅम्पल डेटा जे असेल तो तुम्ही टाकायचा. तर एकदा दाखवून दाखव ना मग हां, सॅम्पल तेच पॅरामीटर sample काय? जे नेम असेल ते सॅम्पलचं नेम. बरं ऑपरेटर जो असेल तो. बरं त्यानंतर ऑक्झिलरी फंक्शनमध्ये ऑलरेडी तुमचं असेल ऑर्गनायझेशन लोकेशन टायट्रेशन नंबर टाईम वगैरे आता नवीन टाकलेलं आहे काय सगळं? हां इथे काय चेंज करायची? हा तुमचा 1 मिनिट. याच्या आधीचा जो होता आपला तो स्टँडर्डचा फॅक्टर 5.5 तो त्याच्यात टाकलेला आहे का आपण? इथं टाकायला लागतो तो? ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतो. ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतो, आपल्याला टाकत बसायची गरज नाही. टाकत बसायची गरज बरं. तो फुटणार तर नाही ना त्याचं स्टररनी? नाही. डोझर? नाही. इथे युजर मेथड आणि स्टोअर नंबर विचारले तरी आपण सॅम्पल आहे म्हणून 3 नंबरला पाहिजे. 3ला स्टोअर केले आपण ते. झाले स्टोअर. बरं युजर मेथड 3 नंबर टाकला नंतर आला तो सॅम्पल. बरं तो सॅम्पल होतील. बरं हे काय होतं? हा स्टॅटिस्टिक्स. तो कशासाठी लागतो म्हणजे मग? ॲव्हरेज जर काढायचं असेल तुम्हाला आणि ट्रान्सफर करायचं असेल बॅक टू बरं. बॅक तुम्ही 5 टायट्रेशन करून त्याचा ॲव्हरेज टाकू शकता. 3 बरं. टायट्रेशन करून त्याचा ॲव्हरेज काढू शकता. त्यासाठी स्टॅटिस्टिक दिलेले आहे. बरं आणि याला प्रिंटर डायरेक्ट कनेक्ट केलं तर ते होईल हा ना? प्रिंटर करून डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असेल ना डायरेक्ट बरं. प्रिंटर आहे तुमच्याकडे? आहे ना तो घेऊन Dot येतो matrix मी. आहे. हो